बघा हां सगळ्यांनी लक्ष द्या. ए बाळांनो क्वेश्चन नंबर 10 आपण स्टार्ट केला होता टाइप 2 मध्ये. आवाज नको आहे. हां टाइप 2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड मॅट्रिक्स बी दिलाय. हां 1 2 3 ओके इट्स अ 2 4 5 इट्स अ 3 5 0. आवाज. हां आता एक लक्ष द्या. तुम्हाला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्याच्या किती मेथड आहेत लक्ष द्या. सगळ्यात पहिले ते लिहू शकता स्टेप 1. हां स्टेप 1 मध्ये आपण काढतो बाळांनो मॉड ऑफ बी. मॅट्रिक्सचा मॉड काढायचा म्हणजे डिटर्मिनंट. लक्ष द्या मॅट्रिक्सचा मॉड काय असतो इकडे बघा. हां 1 2 3 2 4 5 3 5 0. हा किती बाय किती ऑर्डरचा आहे 3x3 मॅट्रिक्स आहे. सांगा पहिले सगळ्यात पहिले त्याचा मॉड काढायचा. दॅट इज अ स्टेप 1. ओके सांगा मॉड काढताना सगळ्यात पहिले काय करायचं. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. कंपल्सरी कुठली साईन मायनस. फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. आणि फर्स्ट रोचा थर्ड एलिमेंट त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट 1 त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. 4 5 5 0 कंपल्सरी मायनस साईन त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. ओके 2 5 3 0 प्लस साईन ओके 3 त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. इट्स अ 2 4 इट्स अ 3 5. बोला 1 काय करायचं 4 × 0 0 मायनस 5 × 5 25 मायनस 2 2 × 0 0 मायनस किती असतं 5 × 3 15 प्लस 3 इथं 5 × 2 किती असतं 10 मायनस इथे किती असतं 12. सो बाळांनो लक्षात ठेवा 1 0 मायनस 25 इज अ मायनस 25 मायनस 2 0 मायनस 15 इज अ मायनस 15 प्लस 3 इन ब्रॅकेट 10 मायनस 12 इज 2 की मायनस 2 मायनस 2. सगळ्यांना माहिती आहे. लक्ष द्या इकडे. हां महत्त्वाचं आहे. मला हे सांगा तुम्ही मॉड ऑफ बीच बद्दल जर का विचार करायचा झाला तर सरळ सांगू शकता काय बघा बाळांनो 1 × मायनस 25 किती असतं मायनस 25. ओके मायनस मायनस प्लस सांगा 2 × 15 किती असतं बोला 30 आणि प्लस मायनस मायनस 3 × 2 किती असतं 6. सो गाईज मॉड ऑफ बीच व्हॅल्यू किती आहे मायनस 25 प्लस 30 किती असतं 5 प्लस 5 आणि प्लस 5 मायनस 6 म्हणजे याचा अर्थ मॉड ऑफ बीच व्हॅल्यू किती आहे मायनस 1. तर तुम्हाला समजायला पाहिजे मायनस 1 म्हणजे इक्वल टू 0 की नॉट इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0. मग कुठल्याही मॅट्रिक्सचा मॉड जेव्हा 0 येत नाही काय येत नाही 0 म्हणजे याचा अर्थ मॅट्रिक्स इज सिंग्युलर की नॉन सिंग्युलर नॉन सिंग्युलर. तर सरळ सांगू शकता मॅट्रिक्स बी. लक्ष द्या मी काय म्हणताय मॅट्रिक्स बी इज अ नॉन सिंग्युलर. आवाज नको आहे. मॅट्रिक्स बी इज अ नॉन सिंग्युलर. ओके आणि मॅट्रिक्स जर का नॉन सिंग्युलर असेल तिथे लिहू शकता बी इनवर्स एक्झिस्ट. बी इनवर्स एक्झिस्ट खतम. चालेल मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट आहे. आता मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट असेल तर आपण जातो बाळांनो स्टेप 2 मध्ये. लक्ष द्या रे ए इथे जातो स्टेप 2. हां स्टेप 2 मध्ये काय करायचं बाळांनो बाय युझिंग इथे किती असतं रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके आता लक्ष द्या बाळांनो रो ट्रान्सफॉर्मेशन आवाज बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आता रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये फॉर्म्युला यूज करायचा बी इंटू बी इनवर्स इज इक्वल्स टू आय. काल आपण ए इंटू ए इनवर्स केलं होतं कारण की मॅट्रिक्स कुठला होता ए. आज मॅट्रिक्स ए आहे की बी आहे बी त्यामुळे बी इंटू बी इनवर्स इज इक्वल्स टू आय. चालेल मग आता आपल्याला काय करायचं इथं बी मॅट्रिक्स लिहायचा आहे. लक्ष द्या समजा बी मॅट्रिक्स तो दिलेला असतो इथं असतं बी इनवर्स आणि इज इक्वल्स टू लिहायचा असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. बाळांनो प्लीज लक्ष द्या. सांगा बी मॅट्रिक्स कुठला आहे बी मॅट्रिक्स आहे 1 2 3. ओके लक्ष द्या किती आहे सांगा इट्स अ 1 2 3 पुढे किती आहे बोला इट्स अ 4 5 2 4 5 इट्स अ 2 4 5 आणि त्याच्या पुढे किती आहे सांगा खाली 3 5 0. ओके 3 5 0. तर तुम्हाला समजायला पाहिजे 3 5 0 असं आहे. तर बाळांनो मला हे सांगा हा मॅट्रिक्स किती बाय किती ऑर्डरचा आहे रे 3x3. तिकडे सुद्धा 3x3 लिहा पण आयडेंटिटी लिहा. सांगा आयडेंटिटी 3x3 चा कुठला असतो 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. चालेल खतम. आता इथून पहिली महत्त्वाची मेन स्टेप लक्षात ठेवा. काल सांगितल्याप्रमाणे काल मी रूल लिहून दिले आहेत बरोबर आहे. ओके बाळांनो कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इंटू आय की आयडेंटिटी. आयडेंटिटी करण्यासाठी आपण कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करताय रो मध्ये सगळ्यात पहिले काय सेट करायचे कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा तो सध्या कुठला आहे 1 2 3. तो सेट झाल्यानंतर कसा दिसायला हवा हे पहा असा दिसायला पाहिजे 1 0 0 झालं. मग त्याचे काही रूल्स आहेत काय रूल आहे सांगा कुठल्याही कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं फर्स्ट जो 1 आहे तो 1 असेल तर ठीक आहे का 1 आहे. पहिला कॉलम बघा ना आहे 1 तो नशिबाने 1 आहे. तो नसता 1 तर त्याच्या खालच्याचा यूज करावा लागला असता पण चला 1 आहे. ओके 1 असेल तर या दोघांना काय करायचं 0 बाय युझिंग दॅट 1. म्हणजे याला करायचं ऑपरेशन ऑन R2 बाय युझिंग R1 आणि ऑपरेशन ऑन R3 बाय युझिंग R1. म्हणजे याचा अर्थ हे बा पहिल्या कॉलमचा या 2 ला 0 करायचं बाय युझिंग R1 आणि या 3 ला 0 करायचं बाय युझिंग R1. म्हणजे ऑपरेशन कोणावर करायला सांगा R2 बाय युझिंग
R1 काय करायचं 0 करणं खूप इझी आहे. कसं तर मला हे सांगा ऑपरेशन करायचं R2 काय लिहू R2 की R2 ॲरो R2 ॲरो मग इथं काय R2 म्हणजे माझ्या डोक्यात 2 आहे. यूज कोणाचा करायचा आहे सांगा R1चा कारण की त्या 1चाच यूज करायचा तुम्ही या 3चा यूज करू शकत नाही. ओय ते 2 0 करण्यासाठी त्या 1चाच यूज करावा लागेल लक्षात ठेवा. त्यामुळे ऑपरेशन ऑन R2 बाय युजिंग R1 म्हणजे 1 करेक्ट आहे म्हणजे 2 वर ऑपरेशन करू बाय युजिंग 1 से येस येस आणि इथं कुठली साईन दिली मायनस. मग सांगा 2 - 1 0 होतं की 2 होतं 1 होतं. मला 1 करायचं आहे की 0 मग 0 करायचं आहे म्हणजे काय करा तुम्हाला फ्री ॲडवाइस सांगतो 0 कोणाला करायचा आहे 2ला तर तो 2 इथं लिहून टाकायचा. आता हे पाठच करा ज्याला 0 करायचा आहे तो मल्टिपल इथे लिहित असतात से येस येस हे बघा इथं 2 झाला 2 × 1 2 × 1 आणि 2 - 2 खतम चालेल. सोबतच यालाही 0 करायचं आहे बघा त्यालाही 0 करायचं आहे यालाही 0 करण्यासाठी त्याच कॉलममधल्या 1चा यूज करायचा करेक्ट आहे म्हणजे ऑपरेशन ऑन R3 बाय युजिंग R1 सांगा ऑपरेशन ऑन R3 इथं लिहितो R3 ॲरो इथं कोण आहे R3 इथं कोण आहे सांगा R1 सांगा बरं काय रे मायनस कोणाला 0 करायचं आहे 3ला बस तो 3 इथं लिहून टाकायचं. आता इथं फिक्स आहे ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो ज्याची मदत घ्यायचा आहे तो आणि ज्याला 0 करायचा आहे तो कसं काय सांगतो R3चा पहिला एलिमेंट 3 -3 R1चा पहिला एलिमेंट किती आहे 1 3 × 1 3 3 - 3 झालं. मग आता चला हे ऑपरेशन करायचे आता ऑपरेशन करायचे आहेत बाळांनो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी हां इथं लिहितो बाळांनो इथं लिहितो B इनवर्स आणि इज इक्वल्स टू I. आता तुम्हाला समजायला पाहिजे ऑपरेशन करायचे आहे R2 आणि R3 कोण चेंज होणार नाही म्हणजे R1 1 2 3 आणि इकडे सुद्धा 1 0 0 ओके. आता तुमची चॉईस तुम्हाला कॅल्क्युलेशन जमत नसेल तर बाजूला करा नाही तर डायरेक्ट करा सांगा काय करायचं आहे करायचा प्रयत्न बरं जाऊ दे आता पहिलं न्यूमेरिकल हां चला बरं एक डायरेक्ट करून एक कॅल्क्युलेशन करू ठीक आहे. आता 2 मिनटं थांबा R2 - 2 R1 आवाज नको आहे R2 - 2 R1 सगळ्यात पहिले कोणावर करायचं आहे मॅट्रिक्स एवर सॉरी ए आहे की बी आहे बी या साईडचा आणि तेच ऑपरेशन करायचं आहे मॅट्रिक्स आयडेंटिटीवर बरोबर आहे R2 - 2 R1 थांबा रे मी काय म्हणता लक्ष द्यायचं हां R2 - 2 R1 चला. आता बाळांनो मला हे सांगा R2 सांगा बी मॅट्रिक्स म्हणजे या साईडचा आणि आय म्हणजे या साईडचा चला R2 सांगा R2 मध्ये किती एलिमेंट्स आहे बोला R1 मध्ये किती एलिमेंट आहे 3 सांगा R2 आणि R1 सांगा R2चा पहिला R1चा पहिला R2चा दुसरा R1चा दुसरा R2चा तिसरा R1चा तिसरा सांगा R2चा पहिला किती आहे बोला सगळ्यांनी बोलायचं आहे मी काय म्हणताय लिहायचं नाही आहे इकडे फाडून टाकेल मी नोटबुक लक्ष द्या इकडे नोटबुक बंद कर हां लक्ष द्या R2चा पहिला सांगा R2चा पहिला कोण आहे 2 -2 टाइम्स ऑफ R1चा पहिला 1 सांगा बरं किती होईल सांगा 2 × 1 2 सांगा 2 - 2 0 झालं ओके. R2चा दुसरा सांगा R2चा दुसरा 4 -2 टाइम्स ऑफ R1चा दुसरा 2 सांगा किती बोला ना 0 तोंडावर नाकात बोट घालून बसू नका ठीक आहे आन्सर द्या तुमच्यासाठी आहे ती माझ्यासाठी नाही आहे हां चला R2चा थर्ड सांगा कोण आहे 5 बोलणारे भामटे आहे हां R2चा फर्स्ट R2चा थर्ड कोण आहे सांगा 5 -2 इंटू R1चा थर्ड 3 सांगा 3 × 2 किती असतं 6 सांगा 5 - 6 किती असतं -1 म्हणजे 0 0 -1 हे बाय R2 वर लिहायचं 0 0 -1. आता इकडलं R2 घ्यायचं ऑपरेशन R2 वर होत आहे R2 चेंज होईल ना येस ओके चला घ्या इकडला सेम R1 R2 R2 R1 R2 - 2 R1 R2 - 2 R1 R2 - 2 R1 तीन कॅल्क्युलेशन होणार चला का बरं कारण की 3 एलिमेंट आहे सांगा R2 आणि R1 पहिले R2 नंतर R1 हां R2चा फर्स्ट R1चा फर्स्ट 1 R2चा सेकंड R1चा सेकंड 0 R2चा थर्ड 0 आणि R1चा थर्ड 0 सांगा 2 × 1 2 0 - 2 -2 2 × 0 0 1 - 0 1 0 - 0 0 -2 1 0 बोला किती -2 1 0 से येस चालेल. हे कुठले ऑपरेशन झाले R3 वाले की R2 वाले अजून राहिले आपले कुठले R3 हे R3 वाले राहिले चालेल. आता करू तसे करू की डायरेक्ट करू बघा कसं आहे ते चालतं हां काही प्रॉब्लेम नाही हां पण इथं फोकस जास्त पाहिजे चला हां R3 R1 R3 R1 R3 R1 पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला तिसरा चला सांगा R3चा पहिला R1चा पहिला जेवढं विचारलं तेवढं सांगायचं जास्त बोलायचं नाही हां R3चा पहिला R1चा पहिला 3 × 1 आणि हा किती होता 3 - 3 काहीच नाही मी ते इथं डायरेक्ट करताय बस उलट मला ते हेच आवडते
चालेल. चला R3 चा दुसरा, R3 चा दुसरा 5 आणि R1 चा दुसरा 3 into 2 आणि 5 minus 6. व्हेरी गुड. हा R3 चा थर्ड, R1 चा थर्ड 3 into 3 आणि 0 minus 9. Say yes. Yes. ओके नेक्स्ट. हां R3 R1 सांगा. R3 R1 हां हां R3 चा फर्स्ट, R1 चा फर्स्ट 3 into 1 0 minus 3. फोकस. R3 चा फर्स्ट नाही फर्स्ट की सेकंड रे सेकंड. R3 चा सेकंड, R1 चा सेकंड 3 into 0 0 minus 0. R3 चा थर्ड, R1 चा थर्ड 3 into 0 इथे किती होता 1 minus 0. नसेल समजत तुम्ही तुम्हाला डेमो दिलाय, कॅल्क्युलेशन तसे करू शकता. अरे ओके नाही पण हे जास्त बेटर आहे, प्रॅक्टिस करा बरोबर. चालेल. असं बघता बघता तुमचा पहिला कॉलम सेटल झाला बघा. 1 की 1 0 0 बघा दिसतंय. ओके आता कुठे एंट्री मारायची सांगा. सेकंड कॉलम. लक्ष द्या सर ती मागे असेल का. हां असं काय ते मागे जाऊन पडत नाही, ते असते तिथं स्टोर. हां हां ओके. हां आता कुठे एंट्री मारायची. सेकंड कॉलम. सांगा सेकंड कॉलम कसा दिसायला पाहिजे. सेकंड कॉलम कसा दिसायला पाहिजे सांगा. 0 1 0. थांबा. सेकंड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचा 1. तो फर्स्ट आहे की सेकंड आहे. तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याच्या खालच्याचा यूज करायचा. चालेल. खाली म्हणजे कोण R की R3. R3. चला या रियालिटी बघा काय. हां सेकंड कॉलमचा मिडल एलिमेंट कोण आहे. मला किती पाहिजे होता तो 1 आहे का. मग 1 असेल तर ठीक, नसेल तर याच्या वरच्याचा यूज करायचा की खालच्याचा. म्हणजे ऑपरेशन कोणावर करणार R2 बाय युझिंग R3. मग तुम्ही डोकं लावा. हा कोण आहे सांगा. R की R2. R2 वर ऑपरेशन करतो काय R2. मदत कोणाची घेणार R3 ची. तर मला माहिती हा किती आहे 0, हा किती आहे -1. मला किती करायचं आहे 1. तर ऑब्विसली इथं मी मायनस करणार. मायनस मायनस प्लस 1 खतम. अरे ओके नाही 1 करायला तरी डोकं लागते भाऊ. 1 करायला काय लागते डोकं. ते एलिमेंट कुठले आहे ते बघून. पण 0 करायला डोकं नसते लागत. 0 करायला मी टेक्निक सांगितली तुम्हाला. मल्टिपल यूज करायचं डायरेक्ट. समजलाय बघा. ओके मला याला 1 करायचा आहे. जोपर्यंत हा 1 होत नाही तोपर्यंत या दोघांना 0 करता येत नाही. लक्षात ठेवा. कुठल्याही कॉलम मध्ये गेल्यावर त्या कॉलम मधल्या 1 वर फोकस करायचा. लक्षात ठेवा. तर याला 1 करायचा आहे बाय युझिंग दॅट. त्याच्या खालचा म्हणजे कोण R की R3. R3. तो ऑपरेशन कोणावर R2 वर. मदत कोणाची घेणार R3 वर. लिहिण्याची पद्धत असते. ज्याच्यावर ऑपरेशन ज्याची मदत आणि मग ते प्लस मायनस असते. हे डिपेंड आहे की काय करायची कॅल्क्युलेशन. ते ऑपरेशन करेक्ट आहे. येस. मग ऑपरेशन जरी या एलिमेंटसाठी लिहिलं तरी फक्त त्या एलिमेंटसाठी यूज होते की अख्ख्या R2 वर इकडल्या आणि तिकडल्या मॅट्रिकच्या. चालेल. आणि चला बोला आणि सांगा बोला काय होईल R2. चला ओके पहिले त्याला 1 करून घेऊ, नंतर 0चं बघू काय करायचं. ओके ओके चला बोला. हां ऑपरेशन कोणावर होत आहे सांगा. R की R2. कोण चेंज होणार नाही R1 आणि R3. ज्याच्यावर ऑपरेशन होत आहे तो चेंज होईल. कोण चेंज होणार नाही R1 आणि R3. चला लिहा R1 1 2 3 हां 1 0 0. R3 0 -1 -9 बोला -3 0 1. आणि चला R2 वर लिहा. R2 - R3. R2 - R3. चला हे तर काय फालतू कॅल्क्युलेशन आहे. R2 R3 R2 R3 R2 R3. हां सांगा R2 - R3 R2 - R3 0 - 0 0 0 minus of -1. व्हेरी गुड. -9 बरोबर आहे. -9 की -1 R2 म्हणजे -1 आणि इथे कोण आहे -9. सर लयच अवघड वाटतंय. थांबा लयच अवघड वाटते. पेन्सिल असते हातात करून टाकायचं बाजूला. हा R2 ची व्हॅल्यू -1 मायनस साईन करस्पॉन्डिंग एलिमेंट R3 किती आहे -9. बोला ठीक आहे ना. मी काय आणतो तसं ओरल करा. पण एखादं कॅल्क्युलेशन अवघड वाटलं तर लिहू शकता ना बाजूला. पेन्सिलने रफ करून टाकायचं काही फरक नाही पडत. समजलं आहे. जास्त रिस्क नाही घ्यायची. ओरल म्हणजे नाही मी ओरलच करणार आता आणि चुकलं तर काय करा. समजलंय. शहाणपणा नाही करायचा म्हणजे लक्षात ठेवा. R2 - R3 हां R2 R3 R2 R3 R2 R3 हां बघा. हां R2 - R3 बाय अजून तेच प्रॉब्लेम. R2 किती आहे -2 R3 किती आहे -3. सर कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे. R2 कोण आहे सांगा -2 मायनस R3 किती आहे -3. सो -2 + 3 बोला 1. नका ना शहाणपणा करू. अवघड वाटतंय करा कॅल्क्युलेशन. पण जिथं इझी आहे ते कशाला R2 - R3. आता R2 चा दुसरा हां R2 आणि R3 1 - 0 1 आणि ते किती आहे 0 -1 -1 खतम. अरे ओके नहीं ओके. भूला मैं कहाँ पे हूँ, मेरा क्या चल रहा है. सगळं होते बरोबर. मधातच आपलं हँग होते. अबे काय तुम्हालाच तुमचं समजत नाही की आपलं काय सुरू आहे. मग अशा केसमध्ये तिकडे बघायचं.
सांगा तो काय 0 की 0 1 0. तिथं समजते माझा कुठला कॉलम सुरू आहे, सेकंड. मग सेकंड कॉलम आहे, अरे पूर्ण सेटल नाही झाला अजून, आले जागेवर, समजलाय. मग सेकंड कॉलम मधला हा एलिमेंट 1 झाला, से येस, से येस. हे पहा मिडल एलिमेंट 1 झाला, से येस. आता याला काय करायचं आहे 0 बाय युझिंग दॅट 1. याला काय करायचं आहे 0 बाय युझिंग दॅट 1. सांगा ऑपरेशन कोणावर करा, आर की R3 बाय युझिंग, हां बाय युझिंग. चला डोकं लावा. हां 0 करणं नॉट अ बिग डील. ओके सांगा या -1ला काय करायचं आहे बाय युझिंग R2. सिंपल आहे, -1 + 1 कॅन्सल होईल ना. सांगा ऑपरेशन कोणावर करा, आर की R3 R3. आणि काय ऑपरेशन कराल R3 + R2. साधी गोष्ट आहे, -1 + 1 0 होईल ना. अरे ओके नाही, यस ओके. आणि सोबतच यालाही करून टाकू 0. सांगा 0 करताना आपण 2 ऑपरेशन सोबत केलेच चालतात, ठीक आहे. हां या 2ला 0 करायचं आहे बाय युझिंग काय, सांगा या 2ला 0 करायचं आहे बाय युझिंग 1 की -1, 1 की -1, 1 1 मिडल एलिमेंट लक्षात ठेवा 1. म्हणजे ऑपरेशन कोणावर करणार आर बाय युझिंग R3 नाही, यू हॅव टू फॉलो द रूल्स. कुठल्याही कॉलमला 0 करण्यासाठी त्या कॉलम मधल्या 1चाच यूज करावा लागतो. कुणाचा 1चाच यूज करावा लागतो. 1 म्हणजे कोण, आर की R2. सांगा याला 0 करायचं आहे बाय युझिंग दॅट 1. याला 0 करायचं आहे. श्रावणी बोल ऑपरेशन, सांगा सांगा काय ऑपरेशन आहे, R1 वर की R2 वर, R1. ऑपरेशन R1 वर. ज्याच्यावर ऑपरेशन आहे तो, ज्याची मदत घेणार आहे तो, सांगा मदत कोणाची आहे R2ची. खतम. चालेल सांगा काय करायचं. ए श्रावणी बोल, R1 मायनस, ए तू पागला आहे का मनस्वी बैताडे, बोल. हां ऑपरेशन सांग पूर्ण. 2R2. ज्याचं नाव घेतलं त्यांनीच बोलायचं. हां सांगा R1चा पहिला एलिमेंट कोण आहे 2 -2 इंटू करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. 0 करणं अवघड कुठला आहे 1ला डोकं लागते. अजून त्या लेवलची न्यूमेरिकल आले नाही आपले, पण ठीक आहे स्टेप बाय स्टेप आता जाऊ आपण पुढे. 0 करता येईल आता. ओके हां आता इकडे लक्ष द्यायचं. हां इकडे बघायचं. हां आता बघा नो मला हे सांगा किती ऑपरेशन आहे, 1 आहे की 2 आहेत, 2. मग काय करता, कॅल्क्युलेशन करता की डायरेक्ट करता, डायरेक्ट करायचं. ओके की एक कॅल्क्युलेशन नाही करता की डायरेक्ट, त्या कॅल्क्युलेशनमध्ये टाईम खूप जातो यार. ओके चला डायरेक्ट करू. हां ऑपरेशन कोणावर होत आहे आणि कोण चेंज होणार नाही, तो पहिले लिहून घ्या, चेंज होणार ना R2 बरोबर मदत लिहायचा 0 1 8. इथं सुद्धा 1 1 -1. चला पहिलं ऑपरेशन कोणावर करू, आर की R3 आणि सांगा काय ऑपरेशन R3 + R2, R3 + करस्पॉन्डिंग एलिमेंट. तुझा हा पहिला, R3चा पहिला, R2चा पहिला, R3चा दुसरा, R2चा दुसरा, R3चा तिसरा, R2चा तिसरा. बरं आहे. चला हां R3 + R2. हां R3 + R2. हां 0 + 0 -1 + 1. बोमला R3 + R2. हां -3 R3 + R2 ना. सांगा R3चा पहिला आणि R2चा, मग -3 + 1. ऑपरेशन R3 वर सुरू आहे, R3 चेंज होईल, नाही तर काही गडबडीत R1 मध्ये लिहून टाकाल. R1 मध्ये नंतर लिहू, त्याचं ऑपरेशन लिहाल ना R1 मध्ये. हां नंतर R3 + R2. हां R3 + R2. हां आता ऑपरेशन कुठलं R1. सांगा R1 की R1 - 2 R2, R1 - 2 R2. करू का कॅल्क्युलेशन करू बाजूला की डायरेक्ट करता, बघा बरं बघा बरं बघा बरं बघा. हां 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 R1 आणि R2, R1 R2, R1 R2, R1 R2. टाक तुझा पहिला माझा पहिला, तुझा दुसरा माझा दुसरा, तुझा तिसरा माझा तिसरा. हां 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 R1 R2 2 × 0 1 - 0. R1चा दुसरा, हां 2 × 1 इथे किती होता 2 - 2. हां R1चा तिसरा, हां 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 8 × 2 हां 3 - 16. समजताय का फोकस फोकस फोकस. 1 मिनिट जरी मन भटकलं तर सगळं घटकलं. ओके R1 R2 R1 R2 R1 R2. हां R1 R2 R1 R2 R1 R2. हां 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 तुझा पहिला
तुझा पहिला 2 into 1 इथे किती होता 1 - 2 शाबास शाबास हा हा 2 into 1 इथे किती होता 0 - 2 -2 हा हा ना बाबा मायनस आलं मला 0 -2 हा -1 0 आणि इथं -2 आहे ना तर इथं किती असतं +2 ओके. मी म्हणतो मला एखाद्या वेळेस कॉन्फिडंट वाटला नाही तर मी डायरेक्ट लिहितो उगं नाही 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 आता पेन्सिल लावायचीच नाही असला शहाणपणा करायचा नाही कारण या टॉपिकचा प्रॉब्लेम काय कुठं चुकते हे समजत नाही. समजा चुकीचं लिहिलं तुम्हाला थोडी समजणार आहे चुकलं तुम्हाला तर वाटते बरोबरच आहे चालले पुढे पेपरचा रिझल्ट लागल्यावर समजते चुकलं म्हणून जेव्हा फेब्रुवारीचा पेपर पुन्हा जुलैमध्ये द्यावा लागते तेव्हा त्यामुळे शांततेत काय शांततेत आणि कसं असते माहिती आहे का पुढे गेलं आणि इन केस तुम्हाला समजले चुकलं तर तुम्हाला हे समजणार नाही की आपलं चुकलं कुठं अच्छा आता समजा किती आता कसं काय आता समजा याच्यात चुकलं कुठं तरी कसं काय समजणार आहे कुठं चुकलं समजतच नाही म्हणजे यार एकच सोल्युशन आहे क्रॉस करणे आणि डबल सुरू करणे म्हणजे तुम्ही असं नसते ना की चूक सुधारून पुन्हा तिथून कराल पुढे चुकच समजत नाही कुठं चुकलं तर त्यामुळे करतानाच एवढं शांततेत करा की चुकलंच नाही पाहिजे. आणि मी याच्यावर शॉर्टकट सांगतो पण नंतर की एंट्रन्समध्ये डायरेक्ट शॉर्टकट आहे क्वेश्चन दिला की 2 मिनिटात आन्सर कसं येते आणि मग एंट्रन्स आपण बोर्ड्समध्ये तेच करायचं आपण आपलं पूर्ण बोर्डच्या मेथडनी करायचं आणि रफमध्ये आन्सर शॉर्टकटनी काढायचं बघायचं हे आन्सर काय झालं पाहिजे मॅच मग जमलं नाही तर गणलं म्हणजे तुम्हाला दुसऱ्या बाजूला विचारायची गरजच नाही आहे की माझं आन्सर बरोबर आहे की रॉंग आहे. मी तुम्हाला एंट्रन्समध्ये शॉर्टकट सांगतो त्याची म्हणजे आता सांगेल बोर्ड्समध्ये ती शॉर्टकट यूज केली की आपलंच आपल्याला समजते फक्त बोर्ड्समध्ये शॉर्टकट जमत नाही. ओके चला 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 आता असं करता करता मधातच भूला भूला म्हणजे मैं भूल गया कि मैं कहाँ पे हूँ तो सांगते तुम्हाला बरोबर कुठला कॉलम आहे सेकंड बघा सेकंड कॉलममध्ये जमलं म्हणजे सेकंड कॉलम झाला. आता कुठला एंट्री मारायची थर्ड कॉलम चला थर्ड कॉलम कसा दिसतो ए सांगा थर्ड कॉलम कसा दिसायला पाहिजे 0 की 0 0 1 थर्ड कॉलमच्या सगळ्यात पहिले कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं कुठल्याही कॉलममध्ये गेल्यावर कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं 1 सांगा थर्ड कॉलमचा 1 कुठला एलिमेंट आहे फर्स्ट सेकंड थर्ड तो सध्या किती आहे त्याला 1 करण्यासाठी त्याच्या वरच्याचा यूज की खालच्याचा त्याच्या खाली कोणी म्हणून स्टँडर्ड ऑपरेशन असते डिवाइड बाय इटसेल्फ स्टँडर्ड प्रत्येक वेळेस असंच. ओके थर्ड कॉलमचा 1 करताना हा 1 आहे की -1 आहे -1 सर बस रे हां तर बाळांनो लक्षात ठेवा या -1चं काय करायचं आहे 1 कसं असं करायला का की डिवाइड बाय इटसेल्फ म्हणजे ऑपरेशन कोणावर करणार R की R3 आणि काय कराल R3 डिवाइड बाय -1 R3 डिवाइड बाय -1 बरोबर आहे. त्याच्या खालच्याचा यूज करा ना अरे त्या R3च्या खाली अरे R3च्या खाली कोणी आहे का जर कोणीच नसेल तर डिवाइड बाय इटसेल्फ डिवाइड बाय तो मायनस आहे बघा ना -1/-1 किती होईल 1 तो जर का -9 असेल तर -9/-9 केलं असतं किती 1 डिवाइड बाय इटसेल्फ सेयस त्याच्या खाली कोणी नाही म्हणून हो म्हणा. समजा इथला एलिमेंट आहे याला 1 करायचा आहे हा 1 नाही आहे याला 1 करायचा आहे तुम्ही डिवाइड बाय इटसेल्फ नाही करू शकत कारण त्याच्या खाली कोणतरी आहे कोण आहे 0 नाही आहे भाई R3 आहे कोण आहे R3 आहे त्या R3चा यूज करत होतो सेयस येस ओके डिवाइड बाय इटसेल्फ ओके. आणि याला 1 करण्यासाठी त्याच्या खाली 1 आहे की 2 आहेत एक R2 आहे आणि R3 कोणाचा यूज कर पण यूज करावाच लागणार आहे डिवाइड बाय इटसेल्फ नाही करतायत फक्त R3 साठीच आहे डिवाइड बाय इटसेल्फ कारण की त्याच्या खाली कोणीच नाही मग असं नाही खाली कोणी नाही तर वरच्याचा करू नाही हो म्हणा ना चला डिवाइड बाय इटसेल्फ करा हां अय्यो रामा हां सांगा ऑपरेशन कोणावर होत आहे R1 R2 R3 कोण चेंज होणार नाही कोण चेंज होणार नाही कोण चेंज होणार जरी ऑपरेशन तुम्ही त्या एलिमेंट साठी अप्लाय केलं तरी फक्त त्याच एलिमेंटला अप्लाय केलं जाते की अख्ख्या रोवर चला घ्या त्या रो मधला थर्ड रो मधला पहिला एलिमेंट हा थर्ड रो मधला पहिला एलिमेंट बघा ना हा ऑपरेशन R3 डिवाइडेड बाय -1 आहे मॅट्रिक्स B वर अप्लाय करू हा R3 चा पहिला एलिमेंट 0 डिवाइड बाय -1 किती असतं 0 दुसरा एलिमेंट 0 डिवाइड बाय -1 किती असतं 0 तिसरा एलिमेंट -1 डिवाइड बाय -1 किती असतं 1 हे बा 0 0 1 काय मजा आहे माहिती आहे का तुम्हाला काय मजा आहे मला सांगू का काय मजा आहे मला माहिती सांगू का तुम्ही जसं जसं पुढे जाता
तसं मागचं सेट होत येत असते. पण जसं पुढे जाता जर का रूल फॉलो केलं तर मागचं काहीच डिस्टर्ब होत नाही. बघा ना, हे 2 0 आहे, हे डिस्टर्ब झाले का? तुम्ही फालतू ऑपरेशन केलं असतं तर तो 1 आला असता आणि 2 डिस्टर्ब झाले असते. त्यासाठी यू हॅव टू फॉलो द रूल्स. दॅट्स इट, फिनिश. ओके चला. हां, आता आयडेंटिटीवर अप्लाय करा. चला आयडेंटिटीवर अप्लाय करा. ओके, R3 डिवाइड बाय -1. चला R3 डिवाइड बाय -1. सगळा R3चा पहिला एलिमेंट -2 डिवाइड बाय -1. बोला -2 डिवाइड बाय -1. मायनस कॅन्सल, किती राहिलं 2. हां, नेक्स्ट बोला किती असतं 1 डिवाइड बाय -1. बोला -1. आणि नंतर बोला 0. हां, 0 डिवाइड बाय -1. बोला 0. खतम. से यस. बोला इधर देखो 0 0 1 थर्ड कॉलम. हां, नाही 1 झाला. म्हणजे या दोघांना अजून 0 करायचं आहे. याला 0 करा बाय युजिंग 1 आणि याला 0 करा बाय युजिंग 1. मला नाही वाटत 0 करणं अवघड आहे. 0 करणं अवघड आहे की इझी आहे? इझी आहे. पॅटर्न लक्षात राहिला. ओके, कसा पॅटर्न आहे? चला आता मला जय साहेब तिकोने आन्सर सांगणार आहेत. भावी नगरसेवक लक्ष द्या. हां हां, जय या -13ला 0 करायचं आहे बाय युजिंग 1. जय -13ला 0 करायचं आहे. कोणाचा यूज करशील जय? 1चा. म्हणजे ऑपरेशन कोणावर करशील जय? कोणाचा यूज करशील जय? चल बोल जय. तुम्ही जय आहे का कोणी? तुमचं नाव तुम्हाला आवडत नाही का ठेवलेलं? घरी जाऊन सांगायचं का जय ठेवायचं म्हणून? हां बोला, सगळं छान सांगा. तू जे बोलशील जय ते मी लिहिणार. हां, नाही तू म्हणशील ते लिहिणार मी. असं छान म्हणा. R1 ॲरो म्हणजे ऑपरेशन ॲरो ना, ते नको सांगू. ऑपरेशन R1 करायचं. R1 ॲरो आणि सांग काय ऑपरेशन करायचं. R1 ॲरो डबल -30. अगदी चुकीचं. काय करायचं मी सांगतो. तुझं बरोबर आहे, तुझं काहीच नाही चुकलं जय, पण मी काय करायचं सांगतो. हे बघा, ऑपरेशन कोणावर? R1 वर. यूज कोणाचा करायचा? R3चा. सेस मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं इथं मायनस साईन द्यायची, तो एलिमेंट लिहायचा. अगदी बरोबर. पण तो एलिमेंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? मग निगेटिव्ह असेल तर इथं कुठली साईन द्यायची? प्लस. डोकं लावा ना. R1 किती आहे? -13. हा किती आहे? 1. तर मला हे सांगा, -13ला कॅन्सल करण्यासाठी इथं 13 + 13च लागेल ना. 13 × 1 13 + 13 -13 कॅन्सल. म्हणजे काय शिकलो आता नवीन सांगा. एलिमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर ऑपरेशनमध्ये निगेटिव्ह मायनस साईन येते, आणि एलिमेंट सुद्धा निगेटिव्ह असेल तर ऑपरेशनमध्ये प्लस येतं. बरोबर आहे की नाही? येस. म्हणजे बघा, R1 ची व्हॅल्यू आहे -13 + 13 × R3 ची व्हॅल्यू आहे 1. 30 × 1 13 प्लस मायनस कॅन्सल. ते कॅल्क्युलेशन शिवाय तुम्ही घरी प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमच्या डोक्यात बसणार नाही. घरी प्रॅक्टिस बस. आणि चला बोला. आणि सोबतच याच्यालाही करून टाकू. 0 करताना तुम्ही 2 ऑपरेशन सोबत करा. -13ला 0 करायचा, 8ला 0 करायचा. मग सांगा बरं, 8ला 0 करताना कुठली साईन द्याल? प्लस की मायनस? मायनस. चला बोला. बोल. येस यू. हां बोल. ती सांगते ना, तुम्ही लक्ष द्या इकडे. हां हां, 8 R3 बरोबर आहे. अरे ओके नाही, कसं काय आलं? तुम्ही ते ऑपरेशन बरोबर सांगितलं, पण मी काय डोकं लावतो? मी तसं नाही करत. मी काय करणार? हां, होय, ऑपरेशन कोणावर करायचं? R2 वर. कोणाची मदत घ्यायची आहे? R3. एलिमेंट काय? प्लस, म्हणून आला मायनस, आणि तो 8 लिहून टाकायचा इथं. कारण की मला असंच पाठ करायला सांगितलं सरांनी. फक्त एलिमेंट मायनस असेल तर प्लस, आणि एलिमेंट प्लस असेल तर मायनस. पाठच नाही करायचं. पॅटर्न लक्षात ठेवा. म्हणजे एवढी प्रॅक्टिस करा की तुम्हाला समजलं पाहिजे. साला 0 करणं इज नॉट अ बिग डील. तो एक फिक्स पॅटर्न आहे, तास यूज करायचा असतो. समजलाय? हो तर म्हणत नाही. हां, मग आता मला हे सांगा, अजून एक काम तुमचं वाचवतो. कसं सांगतो? इकडे लक्ष द्या. ओके, एक काम वाचवतो. कसं? लक्ष द्या इकडे. हां कसं? हे दोघं काय होणार आहे? घाबरू नका. मी आहे, घाबरू नका. काय होणार आहे? अबे चेंज की 0 साठीच ऑपरेशन आहे. हो म्हणा. याच्यानंतर काही ऑपरेशन आहे की शेवटचं आहे? मग शेवटचं आहे तर डोळे झाकून लिहून टाका. 1 0 तूही 0 होणार, 0 1 तूही 0 होणार, आणि 0 0 तू तर 1 झालाच आहे. कशाला कॅल्क्युलेशन करत बसता? टाइम घालवता. शेवटचे 2 आहेत ना ते. या दोघांना 0 करण्यासाठीच करताय नेहमी. हे नको 0 झाले की झालं ना. सर कसं काय ओळखायचं? झालं. अबे आयडेंटिटी झाला ना. मग कॅल्क्युलेशन नका करू, इथं करा कॅल्क्युलेशन. समजताय का मी काय बोलताय? ओके झाले ना हे. आता इथं कॅल्क्युलेशन करा. चला बोला. बाबा लिमूत आहे. हां, ऑपरेशन कोणावर करायचं? R1, आणि कोण चेंज होणार नाही तो लिहून घ्या आणि सांगा.
ऐका तुमच्यात हिंमत, ऐका तुमच्या हिंमत डायरेक्ट करायची की कॅल्क्युलेशन करू. बघा बरं का, -13 13 वीर आहे. हा ऐका हिंमत, है क्या हिंमत, है क्या हिंमत. चला तुम्ही बोलले म्हणून. हा बाई ग बाई, मी थकलो ग बाई. R1 आणि R3, डोकं डोकं इकडे ठेवा. R1 R3 R1 R3 R1 R3 R1 R3. हा R1 चा पहिला, R3 चा पहिला, R1 चा दुसरा, R3 चा दुसरा, R1 चा तिसरा, R3 चा तिसरा. बाय बाय बाय. हा R1 चा पहिला. बोला तुम्ही बा बोलत नाही, सगळे एका ट्युनिंग मध्ये जोरदार आवाज आला पाहिजे. सांगा R1 चा पहिला +13 × R3 चा पहिला. बोला ना. 30 × 2 आणि ते किती होता? इमॅजिन करा. -1 + 26 25. समजताय? चला आता दुसऱ्यासाठी. हा चला दुसऱ्यासाठी. R1 चा दुसरा -2 + 13. हा नाही सर मला नाही समजत. हा -2 + 13 × -1. अरे ओके नाही. येस. मग सांगा -2 + -13. बोला -2 -13 -1. मी सांगतो प्लस मायनस आल्यावर चुकणं होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर आपण रिस्क घ्यायची नाही. करायचं -15. मी स्वतः नाही करत तर तुम्हाला मी कशाला सांगणार आहे? मला स्वतः टेन्शन येते. तुम्ही तर पहिल्यांदा शिकू राहिले. हां चला 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 बोला. हां 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 अगं हां हे सिंपल वाटते. हां R1 हां खतम. चालेल. 2 + 0 2. फोकस. हां नंतर R2 R3 R2 R3 R2 R3 R2 R3 आहे. हां R2 चा पहिला. हां 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 3 × 2 8 × 2 आणि 1 - 16 -15. सेस सेस अदिती फोकस. हां हां R2 R2 हां R2 चा दुसरा. बोला. आणि इथं अरे बापरे मला नाही समजत. हां 1 - 8 × किती आहे? -1. बोला -, +8 आणि 8 + 1 9. चालेल चालेल. नेक्स्ट. आणि नंतर सांगा काय. बोला सांगा नंतर काय. हां R2 हां 8 × 0 हां -1 -0 -1 खतम. हा कोण आहे? हा कोण आहे? आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे आहे ना. I × B इनवर्स इज इक्वल्स किती असतं? 25 - 15 2 -15 9 -1 2 -1 0. I म्हणजे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स व्हॅल्यू किती असतं? 1. 1 × B इनवर्स किती असतं? B की B इनवर्स? B इनवर्स. सो B इनवर्स इज इक्वल्स टू 25 - 15 2 -15 9 -1. इथे किती असतं? 2 -1 0. खतम. Is that clear? Yes. Come on, write down. लिहा लवकर. 5 मिनिटात होते.